मुख्यमंत्री पदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार। विरोधकांनी दिलेली पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका। दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, केजरीवालांची घोषणा, महाराष्ट्रासोबत दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान। बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांचे अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनेवरून समाचार। जुन्या पेन्शनऐवजी नव्या पेन्शन योजनेचं समर्थन करणाऱ्या केसरकरांविरोधात घोषणाबाजी, शिर्डीमधल्या अधिवेशनामध्ये गोंधळ, तर ठाकरेंकडून जुन्या पेन्शनचं आश्वासन। तीन वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणी नाशकातले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा, खोटे आरोप करून मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, बडगुजरांचा पलटवार। विधानसभेआधी भाजपला धक्के बसण्याचे संकेत, धुळ्यामध्ये भाजप आमदार अमरीश पटेलांकडून पवारांचं स्वागत, तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात। धनगड आणि धनगर एकच आहेत असा जीआर काढण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीनंतर शंभूराज देसाईंची माहिती, तर उपोषण मागे घेण्याचं शिष्टमंडळाचं आश्वासन। छगन भुजबळांनी भाषणावेळी हनुमान चालीसाचा आवाज कमी करायला लावल्यानं विरोधकांची टीका, राणा दाम्पत्यानं भुजबळांसमोर चालीसा म्हणावी, राऊतांचं आव्हान। चाकरमान्यांना कोकण संदर्भात जाणीव व्हावी म्हणून खड्डे, तसेच मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून खासदार नारायण राणेंचा मिश्किल टोला। नांदेडमध्ये लाडक्या बहिणी संवाद कार्यक्रमामध्ये साडी वाटपावरून गोंधळ, साडी लुटण्यासाठी महिलांची झुंबड। चौदा दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगरमधील राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित, मराठा आरक्षणासंदर्भात 2 आठवड्यात निर्णय घेण्याच्या अटीवर उपोषण मागे। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बंद, तसंच मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 नंतर बंद, तर पुण्याच्या दगडूशेठच्या दर्शनाला अलोट गर्दी। पुणे बेंगळुरू महामार्गावरती निपाणीजवळ भीषण अपघात, 3घांचा जागीच मृत्यू, तर धुळ्यामध्ये शिंदखेडमध्ये झालेल्या अपघातात 4घांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।